तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हळकुंड कसे घ्यायचे किंवा उमलं कसं बनवायचं। हळद बनवताना प्युअर हळद कशी बनवायची, त्यासाठी उमलं कसं बनवायचं आणि हळद वर्षभर टिकवण्यासाठी काय करायचं, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा की ज्यामुळे तुम्हाला प्युअर हळद अशी घरच्या घरी बनवता येईल। चला तर आपण वेळ न वाया घालवता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी घेतलेले आहे प्रमाण म्हणाल तर 1 किलोचं प्रमाण आहे। हे हळकुंड आहे। सेलम हळद खूप महाग आहे आणि सेलमचे हळकुंड हे जास्त मांसाळ नसतात किंवा असे जाड नसतात, बारीकच असतात आणि कॉस्टली पण असतात। पण हळद खाण्यासाठी इतकी छान असते आणि आयुर्वेदिकमध्ये त्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही होता होईपर्यंत अशा हळकुंड भेटले किंवा असे भेटले कुठं हळद पावडर तर नक्कीच घ्या। तर त्या उमलं बनवण्यासाठी मी आता एक पातेल्यात पाणी उकळून घेतलेलं आहे। तर हळद जिथपर्यंत आपले हळकुंड डीप होईल तिथपर्यंतच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर गॅस ऑफ केल्यानंतर याच्यात आपण आता पूर्णतः हळकुंड सोडणार आहोत। पूर्ण असे आपण जे हळकुंड घेतलेले आहे ते हळकुंड सोडलेले आहे। तर हे बघा मी पूर्ण हळकुंड सोडले आणि त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर ठेवलेलं आहे। रात्रीनंतर बघा हळकुंडाचं दुप्पट झालेले आहे, म्हणजे किती बारीक बारीक असे हळकुंड होते पण त्याचं हे दुप्पट वाढलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यामुळं साईज दुप्पट वाढली आणि ह्या गोष्टीमुळे ह्या असं काळेपणा असतो काही काही हळकुंडामध्ये, तर आपण पुढे तुम्हाला दाखवते चाकूना काढून टाकायचं। यामुळे हळद इतकी पिवळी धमक येते की कुठलंही केमिकल कुठलाही कलर न वापरता आपली हळद इतकी पिवळी असते। आणि या हळदीला शरीरासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे की ज्यामुळे खूप काही असं बिमाऱ्या नीट होतात, जखम नीट होते। त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशा हळद तयार करा। तर आता मी हे सगळं पाणी त्याचं काढून घेणार आहे। हळकुंड एका याच्यात गाळणीमध्ये मी टाकून घेतलेले आहे। रात्रभर भिजवल्यानंतर हळकुंड अशा गाळणीमध्ये टाकून घ्यायचे आहे। उमलं बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि उमलं बनवूनच हळद बनवा। आता हे बघा ते पाणी निघलेलं आहे, हे पाणी तुम्ही वाया न घालवता कोणत्याही झाडाला टाका। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे पाटा आणि वरवंटा। तुमच्याकडे खलबत्ता असेल तो पण चालेल आणि असं जे हळकुंडामध्ये काळं आहे काळसरपणा तो काढून टाका, जेणेकरून हळदीमध्ये काळेपणा येत नाही आणि हळद एकदम पिवळी धमक अशी तयार होते। कधी कधी हळकुंड वरून चांगले दिसतात पण आतून कीड लागलेली असतात, ते भिजल्यावरच लक्षात येतं। तर ते पण तुम्ही चांगलं बघा आणि असं ठेचून घ्यायचं जेणेकरून लवकर वाळल्या जाईल ते। हे असं सगळं किडके वगैरे काढल्यानंतर असं पाट्यांवर वरवंट्याखाली असं ठेचून घ्यायचं ते। यामुळं हळद खूप छान येते आणि पिवळी धमक येते, वरून हेल्दी पण असते। तुम्ही जर हळद आणि दूध रोज रात्री पिला तर तुमच्या हाडाचा प्रॉब्लेम कमी होतो, कॅल्शियमचा प्रॉब्लेम कमी होतो। त्यामुळे तुम्ही हळद ही घरच्या घरीच बनवत जा, हळद बिलकुल विकत आणायची नाही। विकतच्या हळदीमध्ये कलरचं प्रमाण असतं, त्यामुळं आपल्याला जास्त येल्लो किंवा पिवळी धमक अशी दिसते। काहीच उशीर लागत नाही। अशा पद्धतीने मी सर्व हळकुंड असे फोडून घेतलेले आहे, बघू शकता। काही वेळ न लागता अशा हळकुंड मी फोडून घेतले। यामुळं काय होतं की लवकर वाळल्या जातात हळकुंड। एक दिवस उन्हात वाळू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी बिलकुल असं उन्हात वगैरे वाळू नाही घालायचे। थोडंफार असे बारीक करून घ्यायचे त्याचे कट, ज्यामुळं काय होतं की हळकुंड वाळण्यास मदत होती। असं बघू शकता तुम्ही मी सगळी हळद अशी फोडून घेतलेली आहे। आता मी कपडा टाकून ही हळद गच्चीवर असं किंवा उन्हाच्या ठिकाणी तुम्ही ही हळद अशी एकदम पातळ वाळू घाला किंवा तुम्ही याच्यावर वरून कपडाही टाकू शकता। एक दिवस वाळू घातली तर दुसऱ्या दिवशी कपडा टाकायचा, म्हणजे कलर कमी होत नाही। आणि मी ही हळद गिरणीवर दळून आणलेली आहे। तुम्ही हवं तर मिक्सरलाही काढू शकता, पण पाहिजे तेवढी फाईन अशी पावडर येत नाही, त्यामुळे तुम्ही हवं तर गिरणीवरच आणत जा। हे बघा किती छान अशी पावडर आलेली आहे आणि हळदीचा कलर तुम्ही बघू शकता किती एकदम डार्क असा पिवळा आलेला आहे, हे बघा। आणि ही हळद वर्षभर टिकते, पण त्यासाठी आपल्याला थोडंफार
हे करावं लागतं, म्हणजे ओला हात वगैरे नाही लावा लागत त्याला, जेणेकरून जाळे आळे होणार नाही किंवा हळद खराब होणार नाही. कीड लागते कधी कधी हळदीला, तर ते न होण्यासाठी आपल्याला हळद भरताना एकदम स्वच्छ बरणीत भरायची आहे. तर त्यासाठी मी हे बघू शकता काचेची बरणी घेतलेली आहे. काचेला थंडपणा असतो आणि थंड्यामुळं कोणतंही पावडर किंवा कोणत्याही हे खराब होत नाही पदार्थ किंवा हे. त्यामुळं काचेची बरणी घ्यायची, ही धुवून मी स्वच्छ उन्हाला वाळून ठेवलेली आहे. माझ्याकडं आता हिंग नाही, पण हिंगाचे खडे तुम्ही विकत आणा आणि हिंगाचे 2-3 खडे खाली टाकले की वरून अशी हळद पावडर टाकायची, ज्यामुळं हळदीला कोणताही आळे जाळे लागत नाही किंवा कीड लागत नाही. 1-1.5 वर्ष हळद ॲज इट इज राहते आणि पॅक बंद डब्यात अशी भरून ठेवायची, ज्यामुळे तिचा कलर पण बिलकुल डाऊन होत नाही. तर ह्या अशा पद्धतीने काचेच्याच बरणीत भरवा. नसेल काचेची, प्लास्टिकच्या बरणीत भरली तर तुम्ही थंड हवेच्या, म्हणजे जिथं थंडावा आहे अशा ठिकाणी ठेवायचं. कारण प्लास्टिक हा गरम होतो, तर हळद आतली खराब होण्याची शक्यता असते किंवा तिचा कलर फेंट होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही काचेची बरणी वापरा. आणि प्लास्टिक वापरणं केव्हाही चांगलं नसतं आरोग्यासाठी, कारण आपण 1-1.5 वर्ष हळद त्याच्यातच ठेवणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने बिलकुल हवा जाऊन नाही द्यायची त्याच्यात, असं पूर्ण प्रेस करीत राहायचं. आता मी या बरणीत दुसऱ्या बरणीत भरणार आहे अर्धी, त्यामुळं नाही प्रेस करत. पण तुम्ही जेव्हा हळद भरत असेल तर एकदम प्रेस करीत राहायचं चमच्याच्या साह्याने, ज्यामुळे त्यात एअर जाणार नाही. आणि हवा गेली की त्यात थोडंफार होतं किडे आळी वगैरे, आळी नाही पण आळे होतात, जाळे होतात आणि कीड लागते, अशी बारीक गोल गोल किड्या लागतो. तर त्यामुळे तुम्ही हळद भरताना थोडी केअरफुली भरायची. आणि आपण जेव्हा मसाला काढतो तेव्हा एकदम कोरड्या चमच्याने काढायचा. जर आपण ओले हात वगैरे लावले तर त्याला लवकरच खराब होते हळद, त्यामुळे ही थोडी काळजी घ्यायची. तर ह्या अशा पद्धतीने बघू शकता मी पूर्ण हळद भरत आहे. आणि हळद अशीच भरायची. हिंग असेल तर अत्यंत बेटर आहे, पण हिंग मी नंतर त्याच्यात टाकणार आहे वरून. पण तुमच्याकडे जर असेल तर खाली 2 हिंगाचे खडे टाकायचे, पावडर नाही टाकायची, खडे आणायचे, की ज्यामुळं हळद तुमची 1-1.5 वर्ष ॲज इट इज टिकून राहील. आणि तुम्हाला ही आयुर्वेदिकदृष्ट्या इतकी हेल्दी बनवते हळद, की ज्यामुळं एक जरी छोटा चमच्याने भाजीत टाकला तर कलर एकदम जबरदस्त येतो. किंवा एखादी जखम झाली तर तुम्ही त्याच्यावर चिमूटभर हळद टाकली तर तुमची जखम नीट होण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळं हळद ही घरच्या घरी नक्की बनवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.